केळीची लागण असो किंवा खोडवा ही खत 100% तुम्हाला ड्रिपनं सोडायचंच आहे. त्यामुळे तुमची पानं मोठी निघणार आहे ती आणि पोका कधीच अडकणार नाही. लागणीचं खोड जे आपण ठेवलेलं ती कधी मोडायचं ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही खोडव्याचा प्लॉट आहे. आता खोडव्याचा प्लॉट आपण खांडणी केल्यापासून ह्याला फक्त माझ्या अंदाजाने एक मुळीचं औषध दिलं हुमिंग, त्याच्याशिवाय आपण काय दिलं नव्हतं. आता ह्याला कॅल्शियम नायट्रेट बोरांची गरज आहे. कॅल्शियम नायट्रेट बोरान जर आपण ड्रिपनं नाही सोडलं टायमाला तर काय होतं, आपलं पोका अडकणार. लागण असो किंवा खोडवा 100% पोका अडकणार. त्याला 15 दिवसातनं तर तुम्ही दिलंच पाहिजे तर कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान. आता कॅल्शियम नायट्रेट आपण एकरी 5 किलो घेत आहे आणि बोरान आपण एकरी 1 किलो घेत आहे. आणि कॅल्शियम बोरान सोडण्याचा अजून भरपूर फायदा येतो. पानं बारकी निघत नाही ती. कॅल्शियम बोरान असले की नाही पानं मोठी निघते ती. सारखं सोडत बसायचं नाही बरं का, 15-20 दिवसातून सोडायचं, नाही तर आठवड्याला सोडून काय उपयोग नाही. ज्या त्या टायमाला जी ती खत दिलं की नाही व्यवस्थित केळीची वाढ होणार आहे. नाही तर तुम्ही सारखं जर सोडत असाल तर त्याचा काहीच फायदा नाही. कुठलं बी ड्रिपनं खत सोडताना तुम्ही ते खताबरोबर जेवढं पाणी जास्त सोडताल तेवढं तुम्हाला फायदा होईल. आणि औषध सोडलं की आपली मोटार बंद करून टाकायची, जास्त पाणी सोडायचं नाही. लई झालं एक 5-10 मिनिटं सोडायचं. औषध सोडताना वातावरण असलं भारी झालं की नाही त्या वातावरणाचा आपल्याला काय उपयोगच नाही. चला तुम्हाला सांगतो, आता लागणीचं खोट जे आहे आपण ठेवलेलं ते खूप दिवस ठेवायचं. ही खोडवा पिलू जे आहे त्यातला रस शोषून घेतं, ह्यातला 20-30% तर शोषून घेतला आणि मनानं पडून जातं खाली.